प्रफुल्ल पटेल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठा दिलासा आता मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। वरळीच्या सीजे हाऊसमधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश आता रद्द करण्यात आले। प्रफुल्ल पटेलांसारखा सर्वांनाच एक न्याय द्या असं पटेलांनी म्हटलंय। फक्त राजकीय विरोधकांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या जातात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। प्रफुल्ल पटेल को मंत्री बनना है, उससे पहले ये नरेंद्र मोदी अमित शाह जी ने इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी प्रफुल्ल भाई को वापस दे दी। मुझे आनंद है। यही नियम, यही कानून अगर और लोगों को भी लगाते हैं और जिसके ऊपर इसी अन्याय तरीके से जब्ती की कार्रवाई की है, दबाव की कार्रवाई की है, उनको भी यही न्याय मिलना चाहिए ना। सिर्फ प्रफुल्ल भाई पटेल क्यों? प्रफुल्ल भाई पटेल के साथ हमारा कोई व्यक्तिगत नहीं है दुश्मनी, लेकिन सबको एक न्याय लगाइए ना। प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिटचा प्रश्न नाही। प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली संपत्ती जी होती ती कोर्टाने आज सोडली। महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहेत त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात यावी, जेणेकरून प्रत्येकाला समान न्याय मिळेल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना ईडीनं मोठा दिलासा दिलेला आहे। 2022 मध्ये ईडी कडून वरळीतलं प्रफुल्ल पटेल यांचं जे फ्लॅट आहे सीजे हाऊस मधलं 12व्या आणि 15व्या याच इमारतीच्या मजल्यावरती त्यांचा फ्लॅट आहे आणि यावरती ईडी कडून जप्ती आणली होती। खरं पाहायला गेलं तर इतर आणखीन 7 फ्लॅट्सवरती ईडीनं 2022 मध्ये जप्ती आणली। मात्र आता यावरून ईडीने आता जप्ती जी आहे ती रद्द केलेली आहे। ईडी कडून त्यांच्यावरती अनेक आरोप लावण्यात आले होते, कारण गँगस्टर इकबाल मिर्ची यांच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी बेकायदेशीर व्यवहारातून खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। आणि आता आपण पाहू शकतो की याबाबत ईडीनं ही मालमत्ता इकबाल मिर्चीशी संबंधित नसल्याचा अहवाल देत यावरील जप्ती जी आहे ती हटवलेली आहे। खरं पाहायला गेलं तर इतर आणखीन 7 फ्लॅट्सवरती ईडीकडनं जप्ती आणण्यात आली होती। मात्र प्रफुल्ल पटेल आता महायुतीसोबत आहे आणि महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना एक कॅबिनेट पद देखील दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो की ही जप्ती हटवल्याचं म्हटलं जात आहे। खरं पाहायला गेलं तर ईडीकडून आता ही 7 फ्लॅटची जप्ती जी आहे ती काढण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासाच म्हणू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।